IBN लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट। कोर्टाच्या शिक्षेनंतर शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांची आमदारकीच रद्द झाली। नाशिक रोड देवळाली हा घोलपांचा मतदारसंघ। आजही प्यायला पाणी नाही की महिलांना शौचालय नाहीत, इतकी इथली विदारक परिस्थिती आहे। बघूया आमची ब्युरो चीफ दीप्ती राऊतचा हा एक स्पेशल ग्राउंड रिपोर्ट। घोलप गेल्या 25 वर्षांपासून नाशिक रोड देवळाली मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जात आहेत। यंदा देवळाली मतदारसंघात प्रचार सुरू आहे, पण तो त्यांच्या मुलाचा योगेशचा। 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 7 धरणं नाशिक तालुक्यामध्ये बांधून मी पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये समाज मंदिर दिलेलं आहे आणि समाज मंदिर देताना एक अट ठेवलेली आहे की त्या गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला पाहिजे। व्यसनाच्या आहारी जास्तीत जास्त लोक जात होते। जिथं बी कुठं मंदिरासमोर पहिले सभागृह केला असेल तर ते सभागृह झाल्यानंतर तिथं धार्मिक वातावरण तयार झाले। राष्ट्रवादीचे नाना सोनवणे हे गेल्या वेळचे घोलपांचे प्रतिस्पर्धी, बहुतेक यंदाही तेच प्रतिस्पर्धी असतील। शिवसेनेच्या आमदाराने 25 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं काही प्रोग्रेस केलेलं नाही। म्हणजे गेल्या जवळपास या मतदारसंघात 78 खेडेगावे आहेत आणि 78 खेडेगावांमध्ये रस्ते सुद्धा नाही आहेत। मूलभूत सुविधाही या मतदारसंघात दिसत नाहीत। युवकांसाठी रोजगार, आर्थिक प्रगतीसाठी उद्योग ही तर खूप दूरची बात। पाणी आमच्या गावाला म्हणजे पूर्णपणे मिळत नाही। त्यानंतर विजेचा प्रश्न आहे। वीज ही आम्हाला 24 तासातून फक्त 8 तास मिळते। आमचे कुठलेच प्रश्न सुटत नाही। घरामाग मरणाची घाण पडली, किडे पडले, पाण्याच्या पाईपामध्ये आळ्या पडल्या, टाकीमध्ये जंतू पडले। आम्ही जर सांगायला गेलो तर ते आमच्याकडे लक्ष देत नाही, अजिबात नाही। आमच्याकडे त्यांना ढुकून सुद्धा पाहिलेलं नाही, आमचे कुठले एक प्रश्न सोडवलेले नाही आहे। आतापर्यंत आम्ही काय काय अडचणी काढतोय आमच्या आम्हाला माहिती आहे। 660 मेगावॅटचा जो प्रोजेक्ट आला असता तर ह्या परिसरातील बहुतांश बेरोजगार युवकांचा रोजगाराचा प्रश्न सॉल्व्ह झाला असता। खरं तर एका बाजूला नाशिक शहराच्या बॉर्डरवरती वसलेला हा मतदारसंघ आहे। महापालिकेची सीमा संपते आणि मतदारसंघ सुरू होतो। मात्र आजही गेल्या 25 वर्षात या मतदारसंघामध्ये रस्ते, पाणी यासारख्या पायाभूत विकासाच्या प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या नाहीयेत। समाज मंदिर आणि हरिनाम सप्ताह इथपर्यंतच घोलपांची विकासाची व्याख्या मर्यादित राहिलेली आहे। जगद्गुरु रामानुजाचार्य महाराज की जय। काहीही असलं तरी आमदारकी आपल्या